नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत शेगावमध्ये आणि मी आत्ता उभा आहे भक्तनिवास क्रमांक 5 संकुलमध्ये. ॲक्च्युली मला व्लॉगची सुरुवात आज सकाळीच करायची होती. पहाटे 5ला जेव्हा आम्ही शेगाव स्टेशनला उतरलो. पण उतरता क्षणी कळलं की इतकी जास्त थंडी आहे, आय बेटर वेट आणि म्हणून आत्ता दुपारी मी व्लॉगची सुरुवात करतोय. सो अर्थात फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आधी मी तुम्हाला दाखवतो गजानन महाराजांचं देऊळ. एवढं लक्षात ठेवा की समाधी आणि महाराजांचं विश्रांती स्थान म्हणजे गादी इकडे शूटिंग अलाउड नाही आहे. सो बाहेरून आपण जितकं बघू शकू तितकं मी दाखवेन. लेट्स गो. सो हा आहे समाधी मंदिराचा मेन एंट्रन्स. आत्ता तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते गजानन महाराजांचं समाधी मंदिर आहे. आणि एक साम्य गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात आणि सज्जनगडच्या समर्थांच्या समाधी मंदिरामधलं हे की सज्जनगडलाही समाधीच्या बरोबर वर रामाची मूर्ती आहे आणि डिटो इथेही महाराजांच्या समाधीच्या वर रामाची मूर्ती आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर इकडे महाराजांची गादी म्हणजेच महाराजांचं विश्रांती स्थान आहे. इकडे दररोज 3 आरत्या होतात, सकाळी 7 वाजता, सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळची आरती बदलत असते सूर्यास्ताच्या प्रमाणे. ज्यावेळी सूर्यास्त त्यावेळेला संध्याकाळची आरती. प्रत्येक आरती ऐकण्यासारखी असते. एकदा तुम्ही अनुभवा, तुम्ही कधीच परत आरती चुकवणार नाही. आणि इतकी फेमस आहे ही आरती की लिटरली 20-20 अर्धा तास आधी लाईन लावावी लागते. इथेच प्रदक्षिणाच्या मार्गावर मागे आपल्याला एक जागा मिळते जिथे इकडे पिरियॉडिक हवन यज्ञ होत असतात आणि माझ्या या बाजूला तीर्थ मिळतं. मंडळी, तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते महाप्रसादालय, जिथे अनलिमिटेड फ्री प्रसाद रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत मिळतो. आणि याची चव कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या चवीला मारेल अशी असते. सो ही होती एक ब्रीफ टूर ह्या मंदिराची. आता शेगाव या गावामध्ये 4 धाम म्हणजेच महाराजांच्या चरित्राशी निगडीत 4 स्थळं आहेत ती दाखवतो. लेट्स गो. सो आता मी आहे मंदिराच्या एक्झिटची आणि स्वच्छतेसाठी सुप्रसिद्ध असलेलं हे संस्थान. इथे इतकी गर्दी आहे म्हणून मी ग्राउंड लेवलचं शूटिंग घेऊ शकत नाही, पण अख्ख्या आत्तापर्यंतच्या शूटमध्ये तुम्ही निक्षून पहा, तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही. ओके, नाव लेट्स हेड टू द 4 धाम यात्रा. And yes, this is one more common sight in Chegav.
मंडळी, या ठिकाणी महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जळत्या पलंगाची. एकदा कृष्णा पाटलांच्या घरी ब्रह्मगिरी गोसावी आपल्या काही शिष्यांबरोबर आला आणि त्यांना राहण्याची जागा करून द्यायची विनंती केली. ब्रह्मगिरी गोसावी हा पक्का दांभिक होता. म्हणजेच भगवे वस्त्र घालून गीतेवरती काही निरूपण करून लोक आपल्याला फुकटचं खायला देतात या हेतूने तो फिरायचा. असाच कृष्णा पाटलाच्या मयामध्ये ब्रह्मगिरी गोसाव्याने नैनम छिंदंती शस्त्राणी ह्या भगवद्गीतेच्या वाक्यावरती निरूपण चालू केलं. समोरच्याच बाजूला गजानन महाराज एका पलंगावर चिली मोडत बसलेले आणि अचानक त्या चिलमीमधली एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंग चहू बाजूंनी पेटला. आगीचा पेट घेताच लोक घाबरले आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज, हे सागाचं लाकूड असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खाली उतरा. याकडे दुर्लक्ष करत महाराज ब्रह्मगिरी गोसाव्याला म्हणाले की अरे, तू आत्ताच निरूपणात सांगितलंस की ब्रह्मा न जाळे अनळ, म्हणजेच आत्म्याला आग जाळत नाही, मग ये बस माझ्या बाजूला. हे ऐकताच ब्रह्मगिरी गोसावी घाबरला आणि महाराजांना शरण गेला आणि म्हणाला, मी तर दांभिक आहे आणि पोटभऱ्या कथेकरी आहे. मग गोसाव्याला महाराज उद्देशून म्हणाले की नुसतं शब्द पांडित्य आणि अनुभवावीण पोपटपंची याने आपल्या संस्कृतीचा घात केलाय, त्यामुळे आजपासून तू या दांभिकपणाला सोडून दे. अशा प्रकारे गजानन महाराजांनी ब्रह्मा न जाळे अनळ ह्या वाक्याला प्रत्यक्ष खरं करून दाखवलं आणि ब्रह्मगिरी गोसाव्याची वृत्ती पालटवली. आणि आत्ता तुम्ही जी पाहताय हीच ती जागा जिथे महाराजांनी ह्या जळत्या पलंगाची लीला केली. आणि इथे तुम्ही कसे याल तर एकदम सोपं आहे. गुगल मॅप्सवर टाकायचं कृष्णाजी पाटीलचा मळा, तुम्हाला मॅप्सवरच हे ठिकाण दिसेल आणि तुम्ही आरामात चालत येऊ शकता. सो मंडळी, आत्ता आपण जे पाहिलं ते होतं शीतला माता मंदिर किंवा मारुती मंदिर. आता सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की शीतला माता ही शेगावची ग्रामदेवता आहे. आणि सेकंडली गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये याचा असा उल्लेख आहे की बंकटलालाच्या घराचं वास्तव्य जेव्हा गजानन महाराजांनी सोडलं तेव्हा गजानन महाराज या मारुती मंदिरात उतरले आणि इथे राहायला लागले. आणि अजून एक मोठा लीला प्रसंग इथे होतो, तो म्हणजे गजानन महाराजांचं योग सामर्थ्य दर्शन. सुरुवातीला शेगावच्या पाटील मंडळींचा गजानन महाराजांवरती विश्वास नव्हता. त्यांना हा कोणीतरी भोंदू साधू वाटायचा आणि म्हणून एकदा त्यांची चाचणी घेण्यासाठी म्हणून पाटील बंधूंनी महाराजांना आवाहन केलं ह्या देवळामध्ये की आता आम्ही तुम्हाला उसाने मारू, जर तुमच्या पाठीवर वळ नाही उठले तरच तुम्हाला योगी मानू. आणि महाराज काहीच बोलले नाहीत आणि मौन हीच संमती असा विचार करून पाटील बंधूंनी उसाने गजानन महाराजांच्या पाठीवर प्रहार सुरू केले. बराच वेळ मारणं झालं पण एकही पाठीवर वळ न उठल्यावर मात्र पाटील बंधूंचा विश्वास बसला की हा खरंच आहे योग योगेश्वर. आणि मग महाराजांनी काय करावं तर त्यांनी ती उसाची मोळी हातात घेतली आणि आपल्या हातानेच पिळून उसाचा रस काढला. चरखा वाचून काढिला रस. सो अशा या दोन गोष्टींनी गजानन महाराजांनी आपलं योग सामर्थ्य दाखवलं आणि मग पाटील मंडळी गजानन महाराजांचे परमभक्त झाले. सो हा लीला प्रसंग ह्याच देवळात घडलेला आहे. तुम्ही जेव्हा शेगावला याल तेव्हा या ठिकाणी नक्की या. हे ठिकाण येण्यासाठी सोपं आहे. गुगल मॅप्सवर टाकलं की आरामात तुम्ही इथे चालत येऊ शकता. देवळापासून जवळजवळ 10 ते 15 मिनिटं अंतरावर हे आहे. तर मंडळी, आपण आलेलो आहोत गजानन महाराज प्रगट स्थळाशी. बरेच वर्ष आधी माघ वद्य सप्तमीचा दिवस होता. माझ्या मागे तुम्ही जो वाडा पाहताय त्याच्या देवीदास पातुरकर नावाचे व्यक्ती राहायचे आणि त्यांच्याकडे त्या दिवशी ऋतुशांती होती आणि म्हणूनच घरी खूप जेवण होती. खूप लोक जेवायला आलेले आणि ज्या उष्ट्या पत्रावळी होत्या त्या घराच्या समोरच्या या झाडाच्या खाली ठेवण्यात आलेल्या. आणि अचानक
ऐन तारुण्यात गजानन महाराज ह्याच दिवशी ह्याच झाडाच्या खाली शेगावमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिसले. तेही काय करत होते? त्या उष्ट्या पत्रावळी ज्या टाकलेल्या होत्या त्यांच्यामधली उरलेली शीतं वेचत होते. अर्थात हे करण्यामागचा त्यांचा हेतू सांगण्याचा हेच होता की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. सो अशा या ऐतिहासिक स्थळी आपण आलेलो आहोत जिथे गजानन महाराज शेगावमध्ये सगळ्यात पहिले प्रगटले. मंडळी, हाच तो वृक्ष ज्या खाली गजानन महाराजांनी शीतं वेचलेली. आणि इथेच या झाडाच्या बाजूला श्री गजानन महाराज संस्थानने दर्शनासाठी, लोकांच्या दर्शनासाठी एक जागा ठेवली आहे. आणि तुम्ही इथे याल कसं, तर सिम्पली गुगल मॅप्सवरती गजानन महाराज प्रगट स्थळ टाका आणि तुम्ही इथे आरामात येऊ शकता. देवळापासूनही हे खूप जवळ पडतं. आणि मंडळी, या प्रगट स्थळाच्या बाजूलाच बंकट सदन आहे. तुम्हाला बोर्ड पण मी दाखवतो. लेट्स गो. सो इथे समोर संस्थानचा एक बोर्ड आहे. इथून लेफ्ट घेतला की वी गो टुवर्ड्स बंकट सदन. सो मंडळी, आत्ता आपण पाहिलं बंकट सदन. सो बंकटलाल अगरवालाने महाराजांना बोलवून घेऊन बंकट सदनामध्ये आणलेलं आणि इथे बरेच काळ महाराजांचं वास्तव्य होतं. अनेक लीला प्रसंग इथे घडले. यापैकी एक महत्त्वाचा लीला प्रसंग म्हणजे चिलीम पेटवण्याचा प्रसंग. तर झालं असं, गजानन महाराजांना चिलीम पेटवण्यासाठी कोणी विस्तव द्यायला तयार नव्हतं गावामध्ये. तेव्हा गजानन महाराजांनी बंकटलालाला सांगितलं की तू ह्या चिलमीच्या वर नुसती काडी धर. आणि आश्चर्य असं झालं, ती काडी वर धरताच अग्नी प्रज्वलित झाला, ज्यामुळे महाराजांची चिलीम पेटली. आणि मग अग्नी गेल्यावर कळलं की त्या काडीला अग्नीचा स्पर्शही झाला नव्हता. काडी जशीच्या तशी राहिलेली आणि अग्नी आपोआप प्रगट होऊन महाराजांची चिलीम पेटली गेलेली. तर हा एक अमेझिंग लीला प्रसंग इथे झालेला. आणि आता लेट्स कंटिन्यू द रिमेनिंग चारधाम. मंडळी, आपण आलेलो आहोत चारधामपैकी शेवटच्या जागी, म्हणजेच मोत्यांचं प्राचीन शिवमंदिर. इथे गजानन महाराजांच्या अनेक लीला झालेल्या आहेत. गोविंदबुवा टाकळीकर हे एक प्रसिद्ध आणि उत्तम कीर्तनकार होते महाराजांच्या काळातले. तर ते ह्या मागच्या मंदिरामध्ये कीर्तन करायचे आणि ह्याच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज बसलेले. जसाच त्यांनी कीर्तनाची सुरुवात केली, हंसगीतेमधील श्लोकावरती निरूपण चालू होतं आणि त्याच श्लोकाचा उत्तरार्थ गजानन महाराज बसल्या ठिकाणावरून बोलले. त्यावरूनच बुवांना शंका आली की हा बोलणारा पुरुष अधिकारी दिसतो. त्यावरून ते महाराजांजवळ आले, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांचं दिव्यत्व त्यांना कळल्यावर त्यांनी त्याच कीर्तनामध्ये जमलेल्या सगळ्या शेगाव वासियांना सांगितलं की तुमच्या गावाला प्रत्यक्ष शंकर लाभलेले आहेत. ह्याच गोविंदबुवांचा घोडा अतिद्वाड होता, त्यालाही गजानन महाराजांनी शांत ह्याच ठिकाणी केलं. आणि तिसरी गोष्ट, जी सुकलाची द्वाड गाय होती, जिला महाराजांना देऊ केलं त्याने, तर ती जशी महाराजांच्या समोर आली, तिचं द्वाड पण हरण होऊन ती गरीब गायीप्रमाणे शांत झाली. तोही प्रसंग ह्याच ठिकाणी घडला. तर हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय, हे मोत्यांचं प्राचीन शिवमंदिर. आता या देवळामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, म्हणून मी एक बाहेरून शॉट घेतो. आणि प्राचीन महादेव मंदिर असं टाका. मोत्यांचं महादेव मंदिर असं काही तुम्हाला मिळणार नाही मॅप्सवर, पण प्राचीन महादेव मंदिर टाकलं तर तुम्ही परफेक्ट या स्पॉटला पोहोचाल. आणि शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हेच ते ठिकाण जिथे महाराजांचा जुना मठ होता.